देशातील अनेक विविध बँका ह्या देशातील विकासाच्या केंद्रबिंदू आहेत। जर उत्तम कार्य असेल आणि यशस्वीपणे पाठपुरावा करून अंमलबजावणी केल्यास सहकारामधून गतिमानता आणि दूरदृष्टिकोन ठेवल्यास बँकेची सहकारातून समृद्धीकडे होणारी वाटचाल ही अधिक वेगाने होते। आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ठाणे व पालघर जिल्हा कार्यक्षेत्रातील जव्हार अर्बन बँक। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्या मार्गदर्शनामुळे जव्हार अर्बन बँकेची वाटचाल समृद्धीकडे होत आहे। त्यामुळे या बँकेचे चेअरमॅन यांनी आपली जी वाटचाल आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे। ठाणे व पालघर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या ग्रामीण भागातील जनतेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दी जव्हार अर्बन को-ऑप बँकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे। बँकेने दिनांक 31 मार्च 2024 रोजी आर्थिक हिशोब पत्रके पूर्ण करून दिलेल्या आकडेवारीनुसार बँकेच्या ठेवी कर्जामध्ये वाढ झाली आहे। गतवर्षी बँकेचा तरतूद पूर्व नफा रुपये 101.24 लक्ष होता। यावर्षी तो रुपये 215.45 लक्ष झाल्याने बँकेची नफा क्षमता वाढली आहे। बँकेचे चेअरमॅन निलेश पाटील व व्हाईस चेअरमॅन वैभव अभयंकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की बँकेचे मार्गदर्शक व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्या मार्गदर्शनामुळे बँकेची वाटचाल समृद्धीकडे होत आहे। त्यांच्या अधिपत्याखाली बँकेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी बँकेच्या सभासद, ग्राहक व हितचिंतक यांना दिलेल्या शब्दाची पूर्ती करताना आम्हा सर्वांस आनंद होत आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले। विद्यमान संचालक मंडळाने नोव्हेंबर 2022 रोजी कार्यभार हाती घेतला। त्यावेळी ऑक्टोबर 2022 अखेर ग्रॉस NPA 32.28% व नेट NPA 24.77% इतक्या प्रचंड प्रमाणात वाढला होता। दिनांक 31 मार्च 2024 अखेर बँकेचा ग्रॉस NPA 8.68% असून नेट NPA 0% झाला आहे। सन 2014 पासून गेली 14 वर्षे बँकेचा NPA सतत वाढत होता। तो मोठ्या प्रमाणात अल्पावधीत कमी करण्यात बँकेचे विद्यमान संचालक मंडळ व प्रशासन यशस्वी झाले आहे। बँकेने साधारणतः 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या जुन्या थकीत कर्जाची वसुली केली आहे। बँकेस कर्ज वसुलीसाठी बँकेच्या हिताकरिता काही कठोर निर्णय घ्यावे लागले, परंतु कर्ज वसुली कामी कर्जदार सभासदांनी देखील बँकेस सहकार्य केले। त्याबद्दल त्यांचे देखील बँकेच्या संचालक मंडळाने आभार मानले। तसेच काही कर्जदारांना रक्कम भरणे शक्य झाले नाही, ते सुद्धा बँकेस निश्चित सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून बँकेच्या सर्व शाखा नफ्यामध्ये असल्याने समाधान व्यक्त केले। बँकेच्या सर्व संचालकांनी एकत्रितपणे बँकेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले, त्याबद्दल सर्व संचालकांचे आभार व्यक्त केले गेले। तर बँकेचे माजी चेअरमॅन हबीब शेख व माजी व्हाईस चेअरमॅन प्रवीण मुकणे यांनी संचालक मंडळाच्या सहकार्याने बँकेस दिलेली प्रगतीची दिशा यापुढे देखील सर्वांच्या सहकार्याने सुरू राहील, असे मनोगतही व्यक्त करण्यात आले। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मुकणे यांनी बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन सर्वांनी नियोजनबद्ध कामकाज केले, त्याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले।